तर एकेकाळी गणेशोत्सवात शास्त्रीय संगीताच्या मैफिली रंगायच्या। अनेक नावाजलेल्या कलाकारांना ऐकण्याची संधी या गणेशोत्सवाच्या काळात रसिकांना मिळायची। पण नंतर मात्र ही परंपरा मागे पडली। पण त्रिभुक्ती या कार्यक्रमाच्या माध्यमातून शास्त्रीय संगीत आणि गणेशोत्सव असा योग कितीतरी वर्षांनी जुळून येतोय। चेंबूरच्या नेल्लाई सोसायटीत स्वस्तिक पार्क जवळच्या पंडित CR व्यास मार्गावर 7 सप्टेंबरला संध्याकाळी 7:30 वाजता गणेशोत्सवात एक अनोखी मैफल रंगतीये। सर्वांसाठी खुली असलेल्या या मैफिलीमध्ये बासरी वादक पारसनाथ, तबला वादक आदित्य कल्याणपूर आणि कीबोर्ड वादक अभिजित पोहनकर आपली कला सादर करणार आहेत। ऐंशीच्या दशकात किंवा 70च्या दशकात आपण मोठे मोठे कलाकार गणेशोत्सव मंडळामध्ये ऐकायचो। म्हणजे पंडित भीमसेन जोशी, पंडित CR व्यासजी, वसंतराव देशपांडेजी सगळेजण मोठे मोठे कलाकार तिकडे येऊन गायचे वाजवायचे आणि एक शास्त्रीय संगीताचा माहोल होता। तो आता राहिलेला नाही आहे। आता आपण बघतो की मंडळामध्ये अशी गाणी लागतात जी गणपती बाप्पांना कदाचित आवडली पण नसती कधी। तर आम्ही यावेळेला नवीनपेक्षा जुन्या काळात परत पुनःप्रत्ययाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि शास्त्रीय संगीताची मैफिल गणेशोत्सवात या मंडळामध्ये ऑर्गनाइज झालेली आणि तिथे आम्ही तिघजण आदित्य कल्याणपूर, पारसनाथ आणि मी शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम करणार आहोत आणि माझ्या मते खूपच मजा येणार आहे यात। वो शुरुआत तब तक शुभ नहीं होती जब तक हम जय श्री गणेश या गणपति बप्पा मोरया और श्री गणेश जी का नाम लेके आगे नहीं बढ़ते हैं। सो यस, गणेश जो हमारे जो देवता हैं, जो हर कार्य को शुभ करने में और हर कार्य को सिद्ध करने में जिनका नाम सिद्धि विनायक है और हर तरीके से आशीर्वाद देते हैं। गणपती बाप्पा ॲज मी म्हटलं की लॉर्ड ऑफ रिदम आहे आणि लहानपणापासून माझे गुरु उस्ताद अल्ला रखा खान साहेब आमच्या क्लासमध्येच गणपती बाप्पांचं एक मूर्ती असायची आणि दर मंगळवारी आम्ही सगळे त्यांच्या गणपती बाप्पांसाठी हार घेऊन जायचो आणि हे जे आमच्यावर संस्कार उस्ताद अल्ला रखा खान साहेब म्हणजे अब्बाजींनी केले लहानपणापासून, त्यामुळे आम्हाला रिदमबद्दल त्यांच्याकडनं जे शिकायला मिळालं, मला वाटतं हे सगळेच मानतात की गणपती बाप्पांचीच कृपा आहे आणि आशीर्वाद आहे। त्यामुळे मला तर मी तर कम्प्लिटली सरेंडर करतो स्वतःला गणपती बाप्पांना आणि जेव्हा कधीही तबल्याचा रियाज होतो किंवा कुठलंही संगीत होतं आम्ही सगळेच गणपती बाप्पांचा विचार केल्याशिवाय कुठलंही कार्य सुरूच करत नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।